राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आजच्या अतिशय महत्त्वाच्या ठळक बातम्या आणि राज्य सरकारचा अतिशय मोठा निर्णय झाला असून आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम देखील जमा होणार आहे। त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेसंदर्भातील देखील अतिशय महत्त्वाची बातमी सध्या समोर येत आहे। सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून कोणतेही अतिशय महत्त्वाचे अपडेट आले की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल। पहिलीच महत्त्वाची बातमी, शेतकऱ्यांना फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये मिळणार अग्रिम पीक विमा। जिल्हास्तरीय समितीने दिली पीक विमा कंपनीला मंजुरी। सध्या जर पाहायला गेलं तर आता पहिलेच शेतकऱ्यांसाठी खुशखबर म्हणावी लागेल। आता शेतकऱ्यांना तात्काळ अग्रिम पीक विम्याची रक्कम द्यावी असे भारतीय कृषी विमा कंपनीस निर्देशित करण्यात आले आहे। त्यानुसार आता फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती अग्रिम पीक विम्याची रक्कम ही जमा करण्यात येणार आहे। त्यामुळे आता लवकरच राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे। आणि शेतकरी मित्रांनो, पीक विम्यासाठी पात्र असलेल्या जिल्ह्यांची यादी देखील आपण पुढे पाहणार आहोत। त्याकरिता या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि तुमचा जिल्हा कोणता आहे तो देखील कमेंट करून नक्की कळवा। लोकप्रतिनिधींना कर्जमाफीच्या आश्वासनाचा विसर, 2 महिने होऊनही नाही हालचाल। शेतकऱ्यांचे डोळे शासनाच्या घोषणेकडे। एकंदरीत जर विचार केला तर लोकसभा विधानसभा निवडणुकीमध्ये विजय झाल्यास शेतकरी कर्जमाफी देण्याबरोबरच सोयाबीनला योग्य भाव देण्याचे आश्वासन महायुतीने दिले होते। त्यानुसार निवडणुकीमध्ये महायुतीला प्रचंड विजय मिळाला। मात्र 2 महिने होऊनही याबाबत कोणतीही हालचाल नसल्यामुळे सध्या शेतकऱ्यांचे डोळे शासनाच्या घोषणेकडे लागले आहेत। मात्र आलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांची कर्जमाफी 4 ते 6 महिन्यांनी होणार असल्याचे राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सांगितले आहे। त्यामुळे सध्या शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षा आहे। अर्थसंकल्पापूर्वी शेतकऱ्यांना गुड न्यूज, पीएम किसान सन्मान निधीबाबत महत्त्वाची अपडेट। एकंदरीत जर विचार केला तर आगामी अर्थसंकल्पाकडून शेतकऱ्यांना खूप आशा आहे। मात्र तत्पूर्वी केंद्रीय कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे। सध्या जर पाहायला गेलं तर सध्या सर्वजण 1 फेब्रुवारी रोजी सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पाची वाट पाहत आहेत। शेतकऱ्यांना या अर्थसंकल्पाकडून खूप आशा आहेत। विशेष करून प्रधानमंत्री किसान सन्मान निधीमध्ये वाढ होण्याची चर्चा देखील सध्या सुरू आहे। आता प्रत्येक अल्पभूधारक शेतकऱ्याला वर्षाला 6,000 रुपये थेट बँक खात्यावरती दिले जातात। ही रक्कम आता वाढून 12,000 रुपये करण्याचा दावा सध्या केला जात आहे। दरम्यान त्याआधीच शेतकऱ्यांसाठी एक चांगली बातमी समोर आली आहे। केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी ही माहिती दिली असून आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेच्या 19 हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत आणि याची तारीख देखील आता जाहीर झाली आहे। तर मग आता कोणत्या वेळेमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्त्याची रक्कम ही जमा होणार आहे ते सविस्तर आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत। त्याकरिता या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि तुमचा जिल्हा कोणता आहे तो देखील कमेंट करून नक्की कळवा। सोयाबीन खरेदीला मुदतवाढ द्यावी, केंद्र सरकारला राज्य सरकारचा प्रस्ताव। एकंदरीत जर पाहायला गेलं तर राज्यामध्ये सोयाबीन खरेदीच्या गोंधळावरून शेतकरी नाराज आहेत। खरेदी केंद्रावरील खरेदीचा वेग देखील संत आहे। तसेच मागील 2 आठवडे बारदाण्याच्या तुटवड्यामुळे खरेदी रखडली होती। आता खरेदी सुरू असली तरी अंतिम मुदतीला केवळ काही कालावधी शिल्लक आहे। त्यामुळे सोयाबीन खरेदीला मुदतवाढ द्यावी असा प्रस्ताव केंद्र सरकारला राज्य सरकारने दिला आहे। नुकसान भरपाई संदर्भातील अतिशय महत्त्वाची बातमी, सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यातील काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होण्यास सुरुवात झाली आहे। काही शेतकऱ्यांना 8,000 रुपये तर काही शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 13,600 रुपयांची रक्कम सध्या वाटप सुरू असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर आता यामध्ये नांदेड देखील जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे। तब्बल 3 ते 4 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर आता नांदेड देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होण्यास सुरुवात झाली आहे। सध्या जर विचार केला तर आता नांदेड जिल्ह्यातील एका शेतकऱ्यांनी कमेंट करून कळवले आहे की आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती देखील नुकसान भरपाईची वाटप सुरू झाले आहे। त्यातले त्यात आता भोकर तालुक्यातील देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होत आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, 3,790 कोटी रुपयांचा निधी महिलांच्या खात्यावरती वर्ग। सध्या जर पाहायला गेलं तर आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या 7व्या हप्त्याकरिता 3,690 कोटी रुपयांच्या निधीस राज्य सरकारने मान्यता दिली होती। त्यानुसार आता राज्यातील महिलांच्या खात्यावरती जानेवारी महिन्याचा 7वा हप्ता हा जमा झाल्यामुळे सध्या राज्यातील महिलांमध्ये आनंदाचे वातावरण देखील पाहायला मिळत आहे। खानदेशामध्ये ढगाळ वातावरण, पावसाच्या अंदाजामुळे चिंता। एकंदरीत जर पाहायला गेलं तर खानदेशामध्ये मागील काही दिवसांपासून
अंशतः ढगाळ वातावरण आहे। केळी, कलिंगड व इतर फळे भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांमध्ये पाऊस व नुकसानीची भीती असून निरभ्र वातावरणाची प्रतीक्षा शेतकरी करत असल्याचे चित्र आहे। संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारी पासून तर 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प होणार सादर। सध्या जर पाहायला गेलं तर संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा 31 जानेवारी ते 13 फेब्रुवारी दरम्यान होत आहे। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 2025-26चा अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता संसदेमध्ये सादर करणार आहेत। त्यामुळे आता यामध्ये शेतकऱ्यांसाठी कोणत्या घोषणा होणार याकडेच सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे। तूर दर वाढीना अकोला बाजार समितीमध्ये सरासरी प्रति क्विंटल दर 7,100 रुपये। सध्या जर पाहायला गेलं तर नवीन तुरीची आवक बाजारामध्ये सुरू झाली आहे, परंतु उत्पादन खर्चावर आधारित दर मिळत नसल्यामुळे या हंगामाच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांच्या पदरी निराशा झाली आहे। अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 2,923 क्विंटल नवीन तुरीची आवक झाली होती, परंतु प्रति क्विंटल सरासरी 7,100 रुपये दर मिळाला आहे। कमीत कमी दर 6,200 रुपये मिळाला। त्याचबरोबर सोयाबीनच्या देखील दरामध्ये गत वर्षभरामध्ये सुधारणा झाली नसल्यामुळे शेतकऱ्यांना अल्प दरामध्ये सोयाबीन विक्री करावी लागत आहे। शेतकऱ्यांनो, बनावट पीक विमा अर्ज कराल तर आधार कार्ड होणार ब्लॉक। बोगसगिरीला बसणार आता चाप। डीबीटी पोर्टलवर आधार क्रमांक करणार ब्लॉक। एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता मागील काही वर्षापासून पीक विमा काढून शेतकऱ्यांना नुकसान झाल्यास आधार देण्याचे काम सुरू करण्यात आले आहे। मात्र बनावट पीक विम्याचा अर्ज निदर्शनास आल्यास आता कृषी विभागाच्या योजनांचा लाभ मिळू नये म्हणून डीबीटी पोर्टलवर संबंधितांचा आधार क्रमांक ब्लॉक करण्यात येणार आहे। या संदर्भातील प्रस्ताव कृषी आयुक्तालयाने शासनाकडे मंजुरीसाठी पाठवला आहे। कांद्याचे दर घसरले, त्यात चुकीच्या तणनाशक फवारणीने मात्र घेरले। एकंदरीत जर पाहायला गेलं तर गहू पिकावर टाकण्यासाठी असलेले तणनाशक कांदा पिकावर फवारल्यामुळे नाशिक जिल्ह्यामध्ये शेकडो हेक्टरवरील कांदा पिकाचे नुकसान झाले आहे। यातून पीक हातचे गेले आहे। संबंधित तणनाशक औषधाचा साठा सील करण्याचे आदेश कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिले आहे। मात्र शेतकऱ्यांचे नुकसान कसे भरून निघणार हा प्रश्न सध्या उपस्थित आहे। अग्रिम पीक विम्यासंदर्भातील मोठी बातमी। सध्या जर पाहायला गेलं तर आता लवकरच राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती अग्रिम पीक विम्याची रक्कम ही जमा होणार आहे। त्याचबरोबर आता यामध्ये बीड देखील जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे। बीड जिल्ह्यातील 6,59,000 शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता पीक विम्याची अग्रिम रक्कम ही जमा होणार आहे। सध्या जर पाहायला गेलं तर आता बीड जिल्ह्यामध्ये सर्वे करण्यात आलेल्या 6,59,000 शेतकऱ्यांना पीक विमा अग्रिम हा देण्यात येणार आहे। तर वैयक्तिक प्रकारातील 2,44,000 शेतकऱ्यांना नुकसानाच्या प्रमाणामध्ये विमा रक्कम दिली जाणार आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्हा संनियंत्रण समितीने मंजुरी दिल्यानंतर सदरील याद्या विमा कंपनीकडून मुख्य कार्यालयास पाठवण्यात आल्या आहेत। त्यानुसार शासनाचा हिस्सा प्राप्त झाला असल्यास फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम ही जमा होणार आहे। त्यामुळे आता लवकरच बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे। आणि शेतकरी मित्रांनो, तुमचा जिल्हा कोणता आहे तो देखील कमेंट करून नक्की कळवा, जेणेकरून तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील अपडेट आपण पुढे पाहूयात। लाडकी बहीण योजनेसंदर्भातील महत्त्वाची बातमी। तिजोरीची स्थिती पाहून 2100 रुपयांचा निर्णय। एकंदरीत जर विचार केला तर दरमहा 2,100 रुपयांचा धोरणात्मक निर्णय। विधानसभा निवडणुकीच्या प्रचार सभांमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील प्रत्येक लाभार्थीस दरमहा 1,500 रुपयांऐवजी 2100 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते। त्याची सर्वांनाच प्रतीक्षा आहे, पण हा धोरणात्मक निर्णय असल्यामुळे तिजोरीची सद्यस्थिती पाहून मंत्रिमंडळामध्ये निर्णय होईल असे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले आहे। त्यामुळे आता येत्या मार्च महिन्यापासून राज्यातील महिलांना 2100 रुपयांचा हप्ता हा दिला जाऊ शकतो। कांदा दरासंदर्भातील बातमी। सध्या जर पाहायला गेलं तर आता वांबोरीमध्ये कांदा 2,700 रुपयापर्यंत आहे। सध्या जर विचार केला तर वांबोरी उपबाजारामध्ये झालेल्या कांदा लिलावामध्ये 5,046 कांदा गोण्यांची आवक झाली होती। तर 1 नंबरचा कांदा 2,200 ते 2,700 रुपये, 2 नंबरचा कांदा 1,700 ते 2,200 रुपये, तर 3 नंबरचा कांदा 200 ते 1,700 रुपये प्रति क्विंटल दराने विकला गेला आहे।
घरामध्ये नव्याने तुरीचे थप्पे, कमी भावामध्ये कसे विकणार, दर हमी भावापेक्षा कमी, भाव घसरण्याची देखील शक्यता। एकंदरीत जर पाहायला गेलं तर महिना दीड महिन्याखाली क्विंटलला 9,000वर भाव आता 2.5-3 हजारांनी कमी झाला आहे। तुरीच्या खरेदी दरामध्ये आणखीन घसरण होईल असे व्यापारी खरेदीदार सांगत आहेत। त्यामुळे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होणारी तुरीची घरामध्ये थप्पे लावून ठेवावे लागणार असल्याचे सध्याचे चित्र आहे। सोयाबीनची दर कोंडी कायम, आवक देखील मंदावली। एकंदरीत जर पाहायला गेलं तर अलीकडच्या काळामध्ये शेतीचा लागवड खर्च दिवसेंदिवस वाढत असताना दुसरीकडे मात्र शेतकऱ्यांना शेतमाल पडत्या भावामध्ये विक्री करण्याची वेळ येत आहे। मागील वर्षी दर कोंडीमुळे सोयाबीन उत्पादकांची निराशा झाली होती। ही दर कोंडी यंदाही कायम असल्यामुळे लागवड खर्चही वसूल झाला नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे। शेतकऱ्यांची माहिती आता एका क्लिकवर। ॲग्रिस्टॅक योजनेची अंमलबजावणी सुरू। सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना अधिक समृद्ध आणि सशक्त बनवण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून आता ॲग्रिस्टॅक ही योजना राबवली जात आहे। त्यानुसार आता याची अंमलबजावणी देखील सुरू झाली असून आता एका क्लिकवर शेतकऱ्यांची माहिती मिळणार आहे। शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी। सध्या जर पाहायला गेलं तर अनेक दिवसांपासून पीएम किसान योजनेचे लाभार्थी शेतकरी ज्या तारखेची वाट पाहत होते ती तारीख आता जाहीर झाली आहे। पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता 24 फेब्रुवारी रोजी जारी होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिहार येथून कोट्यवधी लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावरती प्रत्येकी 2,000 रुपये जमा करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली आहे। त्यानुसार आता लवकरच शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे। शेती शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी सरकारचे काम। सध्या जर पाहायला गेलं तर समृद्ध शेती आणि संपन्न शेतकरी हे उद्दिष्ट समोर ठेवून शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी अनेक योजना राबवण्यात येत असल्याचे सध्या राज्य सरकारच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे। देशामध्ये सर्वाधिक सोयाबीन खरेदी महाराष्ट्रामध्ये। सध्या जर विचार केला तर आता देशामध्ये हमीभावाने सोयाबीन खरेदी सुरू आहे। त्यामध्ये आता महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त सोयाबीन हमीभावाने खरेदी झाली असल्याची मोठी बातमी सध्या समोर येत आहे। त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना काही प्रमाणामध्ये दिलासा मिळाला आहे। तर शेतकरी मित्रांनो, अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्या दररोज जाणून घेण्याकरिता आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।